कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी हा जो आहे हा कटोरीचा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. त्यासाठी बघा, या ज्या पट्ट्या आहेत आपल्या, या पाठीमागच्या भागाच्या आहेत. या आपला बाहीचा भाग आहे. ह्या आपल्या गोटासाठी लागणाऱ्या तिरक्या कट केलेल्या आपण पट्ट्या आहेत. या आपल्याला हुकपट्टी काचपट्टीसाठी लागणार आहेत. या क्रॉसपट्टी आहे. ही कटोरीचा भाग आहे. हा मुंड्याचा भाग आहे आणि हा पाठीचा भाग आहे. तर आपण सगळ्यात आधी पुढचा भाग कसा शिवायचा ते पाहूयात. बघा, ही जी कटोरी आहे याचा मी गळ्याचा जो भाग आहे गोलवरचा तो समोरासमोर आधी ठेवून घेतलेला आहे, जेणेकरून आपले दोन्ही भाग हे एकाच साईडचे होत नाहीत. एक डावा आणि एक उजवा बरोबर होतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बरोबर जो आपला टक्स कट केलेला असतो त्या मध्य असतो, तो मध्य घेऊन आपल्याला अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. दुसरी ही कटोरी आपल्याला अशी शिवायची आहे. आपले कटोरीचे भाग शिवून झालेले आहेत. आता जो आपला हा मुंड्याचा भाग आहे त्या भागाला आपल्याला कटोरी लावून घ्यायची आहे. बघा, कटोरी ही कधीही लावताना आपल्याला वरच्या बाजूने खालच्या बाजूला शिवत जायचे आहे, जेणेकरून खालची जरी आपली पट्टी लहान मोठी झाली तर ती आपल्याला कट करून टाकता येते. बघा, अशा प्रकारे आपल्याला कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे. हा जो एक्स्ट्राचा भाग झालेला आहे तो मी कट करते. दुसरी ही कटोरी आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे आपल्या कटोरीचे भाग जोडून झालेले आहेत. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी लावण्यासाठी हे बघा, आपली डबल कट झालेली आहे क्रॉसपट्टी. ती फक्त आपल्याला जो मोठा भाग असतो तो पुढच्या साईडला हुकपट्टी काचपट्टीच्या साईडला लावायचा आहे आणि जो बारका भाग आहे तो आपल्याला फिटिंगच्या साईडला लावायचा आहे. आणि क्रॉसपट्टी ही जोडताना कधीही पुढच्या साईडने मागे जोडत म्हणजे शिवत जायची आहे. फिटिंगकडच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी शिवायची नाही. तुम्ही परत बघा, व्यवस्थित आपण कटोरीकडच्याच भागाकडून पुढे क्रॉसपट्टी जोडत चाललेलो आहोत. आता याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देताना जे आपले खालचे कापड टीप मारलेले असते ते खालच्या साईडला आले पाहिजे आणि आपली टीप ही आहे ही क्रॉसपट्टीवरून आली पाहिजे. दोन्ही क्रॉसपट्ट्यांना आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता या ज्या दोन आपण हुकलूकसाठी पट्ट्या काढलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत. एक पट्टी आपल्याला जास्त दुमडून घ्यायची आहे आणि एक पट्टी आपल्याला कमी दुमडून घ्यायची आहे. अशा आपल्याला दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, मी ब्लाऊज तुम्हाला माझ्या ज्या हाताला आहे त्या हाताने मी तुम्हाला सांगणार आहे. हा माझा उजवा हात आहे आणि हा माझा डावा हात आहे, म्हणजे ज्या साईडला मी बसले आहे त्या पद्धतीने. तर डाव्या हाताला जी आपली बाजू येते त्या बाजूला आपल्याला वरतून पट्टी लावायची आहे. खाली थोडेसे शिल्लक राहिलेले कापड आपल्याला दुमडून घ्यायचे आहे
त्यानंतर इथेही आपल्याला दाबटीप मारायची आहे. आणि दाबटीप मारताना हे कापड आपल्याला दाबटीप मारून झाल्यावर पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायचे आहे. आता जो उजवा भाग आहे आपला, ह्या साईडला आपल्याला आतल्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे. जो भाग आपण थोडासा दुमडून घेतो तो भाग आपला बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवायचा आहे. ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला पूर्ण न दुमडता अर्धीच दुमडायची आहे आणि बरोबर मधोमध आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा मी खून केलेली आहे तुम्हाला त्या खडूने, तेथून आपली टीप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला दोन्ही भाग बघून घ्यायचे आहेत गळ्याचे बरोबर आहेत का. बरोबर जर नसतील तर आपल्याला ते थोडेसेच कट करून बरोबर करून घ्यायचे आहेत. आपले ब्लाऊजचे पुढचे भाग तयार झालेले आहेत. आता आपल्याला मागचा भाग तयार करून घ्यायचा आहे. बघा मागच्या भागासाठी आपण मागचा भाग घेतला आणि गळ्याच्या साईडने टेपने मी वरती 1 इंचापर्यंत मार्क करून घेतली, म्हणजे खून करून घेतली आणि सरळ तेथून मी खाली दुमडून घेतले आणि तिथे आपल्याला टक्स पॉईंट आपले भेटलेले आहेत. आता अशा प्रकारे आपल्याला तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे, जे वरतून थोडे आणि खाली आपल्याला जवळपास पाव ते अर्धा इंच टक्स तिरका घ्यायचा आहे. अर्धा इंच घेतला तरी चालतं. दुसराही टक्स आपल्याला तसाच घ्यायचा आहे. बघा मी बरोबर बघते जेणेकरून आपले दोन्ही टक्स एक समान होतील, ते वर खाली जायचे नाहीत. डबल टिपा मारल्याने ब्लाऊज आपला जास्त दिवस टिकतो आणि तो लवकर उसवतही नाही. आपला हा मागचा भागचे टक्स तयार झालेले आहेत. आता आपण मागच्या भागाच्या पट्टीसाठी छोट्या ज्या पट्ट्या आपल्या निघल्या होत्या त्यासाठी मोठी पट्टी तयार करून घेऊत. हे बघा हे अशा प्रकारे पट्ट्या आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्या आहेत. बरोबर आपले माप घ्यायचे. पट्टी आपली बरोबर मापात आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आणि एका साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आता ही पट्टी पाठीमागच्या भागाला जोडून घ्यायची आहे. आता यालाही आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. खालच्या पट्टीच्या साईडने आपली टीप आली पाहिजे. आता ही पट्टी आपल्याला पूर्णपणे वरच्या साईडला दुमडून घ्यायची आहे आणि एकदम वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. बघा आपला मागचा भाग तयार झालेला आहे. याच्यावर आपण पुढचा भाग ठेवून घेणार आहोत. त्यासाठी बघा मागचा भाग मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा पुढचा भाग जो आहे हा मी उलटा ठेवलेला आहे. आपले हुकलूक्सच्या पट्ट्या आहेत त्या आपल्या बरोबर मधोमध आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचे आहे आणि गळ्याच्या बाजूने शोल्डरकडे अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित जुळवून गळ्याच्या साईडला आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहे आणि गळ्याच्या बाजूकडून शोल्डरच्या बाजूला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले मागचे पुढचे भाग हे जॉईंट झालेले आहेत.
यानंतर आपल्याला हे बघा, हा जो आपला मुंड्याकडचा भाग असतो हा एक असा ठेवून बघायचा आहे कोणता भाग लहान मोठा आहे का. जर लहान मोठा असेल तर हे जे भाग आहेत ते आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत. माझे दोन्ही साईडचे भाग हे एकसारखे आले, त्यामुळे मला कट करावे लागले नाहीत. आपण ह्या ज्या तिरक्या पट्ट्या काढलेल्या होत्या त्या तिरक्या पट्ट्या मी एकमेकांना आता जॉईंट करत आहे गोटासाठी. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने ठेवून पट्ट्या जॉईंट करा आणि पट्ट्या जॉईंट करताना थोडीशी क्रॉस अशी टिप मारा, म्हणजे तिरकी टिप मारा. आणि आता एका साईडने आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे. पूर्ण पट्टीला आपण टिप मारून घेतलेली आहे. आता गळ्याची आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी आपण पट्टी थोडीशी पुढे शिल्लक ठेवलेली आहे आणि व्यवस्थित आपली 1/2 इंच मार्जिन राहील अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी शिवून घ्यायची आहे. पूर्ण पट्टी आपली शिवून झालेली आहे आणि दुसऱ्याही बाजूला आपल्याला थोडेसे कापड शिल्लक ठेवून राहिलेली पट्टी कट करून घ्यायची आहे आणि अशा कात्रीने मध्ये कट मारून घ्यायचे आहेत. आणि हे बघ, आणि आपल्याला आता ब्लाऊजचा गोट तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हळूहळू आपल्याला आपला गोट हा व्यवस्थित छान आला पाहिजे. पुढच्याही साईडचा शेवटचा गोट तयार करताना आपण राहिलेले कापड आतमध्ये आधी दुमडून घेऊन पुन्हा राहिलेल्या गोटला टिप मारून घ्यायची आहे. आता बाही लावताना आपल्याला व्यवस्थित आधी बाही ठेवून घ्यायची आहे. हे बघा, बाही लावताना हा जो वरचा खोलगट भाग आहे तो आपला वरच्या बाजूला आला पाहिजे आणि जो खालचा भाग आहे मोठा भाग तो खालच्या बाजूला आला पाहिजे. शोल्डरला मी बरोबर बाहीची बंद बाजू लावून घेतली. अशा प्रकारे ओपन केलं आणि वरच्या साईडला बाहीचा मध्य आणि आपली शोल्डरची जिथून टिप येते तिथं बरोबर बाहीचा मध्य लावून घेतला आणि त्या मध्यापासून एकीकडे टिप मारून घेतली.
दुसऱ्याही बाजूला आपण मध्यापासून दुसरीकडे टिप मारून घ्यायची आहे. असे केल्याने बाही ही आपली दोन्ही साईडला बरोबर बसते, मध्य बाहीचा व्यवस्थित येतो. त्यामुळे आता अशीच टिप आपल्याला एका साईडकडून दुसऱ्या साईडच्या टोकापर्यंत मारून घ्यायची आहे. आता थोडेसे आपण एका साईडने दुमडून घेणार आहोत. एक इंचाचं माप घेतलं. 1 ते पाऊण इंचाचं तुम्ही माप घेऊ शकताय. आणि मधोमध आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता ब्लाऊज हा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ बाजूने एकदम कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघायचा आपला कोणता भाग लहान मोठा होत आहे का. लहान मोठा जर भाग होत असेल तर आपल्याला मुंड्यामध्ये थोडीशी टिप मारून ते दोन्ही भाग ॲडजस्ट करून घ्यावे लागतात. पण माझे दोन्ही भाग हे सेमच आले होते, त्यामुळे मला ॲडजस्ट करणं लागलं नाही. ब्लाऊज आता उलटा करून घेतला आणि एकदम कडेच्या साईडने आपण टिप मारून घेतली, उलटा करून पण. आता अशाच पद्धतीने आपण दुसरी ही बाही जॉईंट करणार आहोत. म्हणजे जो आतला खोलगट भाग असतो तो आपला पुढच्या साईडला आला पाहिजे आणि जो आपला मोठा भाग असतो तो आपला मागच्या बाजूला आला पाहिजे. आपण आता काजे करून घेणार आहोत. काजे करण्यासाठी आपण पट्टीचा आधी मध्य काढून घेतला, नंतर त्या मध्यावर खालचा भाग ठेवला आणि इथेही आपण मध्य काढून खूण करून घेतली. वरच्या भागालाही आपण तसेच केले. अशा पद्धतीने आपण 5 भाग तयार केले. आणि हे बघा म्हणजे तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला आकार आखून घ्यायचा आहे. आणि बरोबर हा जो आपण आकार आखलेला आहे या आकारावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. टिप मारताना बघा, आपण ज्या वेळेस आपल्याला कापड फिरवायचे असते त्यावेळेस आपली सुई आहे ही खालच्या बाजूनेच म्हणजे कापडात गुंतलेली पाहिजे, जेणेकरून आपले कापड हलत नाही आपण फिरवले तरी.
सगळ्यात वरची जी काजी असते ते आपल्याला परत अलीकडे टिप मारायची नाही आहे, सरळ तशीच काढून घ्यायची आहे. फिटिंगच्या खुणा झालेल्या आहेत. बघा, फिटिंगसाठी आपला दंडघेरा आहे हा 5.25 इंच आहे. छाती जी आहे आपली ही 8 इंच आहे. आणि खाली जे आपले कमरेचं माप आहे हे 7.25 इंच म्हणजे 7.5 इंच आहे थोडक्यात. दुसऱ्याही साईडला मी अशाच पद्धतीने खुणा करून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या साईडला खुणा करताना आपण जे माप घेतो हे काजे सोडून घ्यायचं आहे. काजेपट्टी जी असते आपली ती पट्टी सोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला फिटिंगच्याही टिपा मारून घ्यायच्या आहेत. आपला